आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. माफ करा मॅडम, मी ओळखलं नाही तुम्हाला. सॉरी. आता माफी मागताय? अहो रक्षक की भक्षक तुम्ही. जनतेच्या सेवेसाठी आपल्याला नेमलेलं असतं आणि तुमच्यासारखी माणसं याच गोष्टीला संधी समजतात. अहो जर आपण शोषितांसोबत असं वागलो तर त्या नक्षलवाद्यामध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक राहिला? तुमच्यासारख्या माणसांमुळेच ना पोलीस डिपार्टमेंट आज बदनाम आहे. हे सगळं करताना खरंच लाज नाही वाटत तुम्हाला? ही वर्दी अंगावर चढवताना काय शपथ घेतली होती याचं तरी जरा भान आहे का? कसं असेल त्याची अशी वागणूक आहे, त्याला त्या शपथीचं कसं भान असेल? खरंच खूप निर्लज्ज आहात तुम्ही. माफ करा. आता तुम्ही जे काय सांगाल ते मी करेन. मी सांगेल ते करू नका, संविधान सांगेल ते करा. माफी माग. बाई माफ करा मला. माफी नको साहेब, माझ्या मुलाबद्दल सांगा. मॅडम तुम्ही बसा प्लीज 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 बसा. मी प्लीज बसा ना. मी फाईल काढतो. तुम्ही या. देवा, जोपर्यंत माझी सरू सुखरूप आहे हे मला कळत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही, अन्न पाणी घेणार नाही आणि तुला सुद्धा पाण्याच्या बाहेर काढणार नाही. तुला सतत पाण्याचा अभिषेक करत राहणार आहे. मंगलताई असं नका करू. काही होणार नाही, सगळं काही नीट होईल. देव बघतोय, तो तिला सुखरूप ठेवणार आहे आणि त्याला कशाला संकटात टाकताय? आणि तुमच्या जीवाची पण हेळसांड नका करू तुम्ही. नाही, मी इथून उठणार नाही. ऐक ना, आई अगं हे सगळं करून ना काही नाही होत. जे नशिबात असतं ते भोगावंच लागतं. आदित्य पूजा झाल्या. मंगलताई, त्याच्याकडे लक्ष नका देऊ तुम्ही. हे बघा माझा ऐका, हा निर्जळी उपवास आधी सोडा बरं. हो ऐका माझं. जंगलाच्या मध्यभागी इथे धनंजय सर आणि त्यांची टीम गेली होती. पण मग त्यांचा तिथे जाण्याचा हेतू काय होता? मॅडम, या दाट जंगलाचा फायदा घेऊन नक्षलवादी त्या जंगलाच्या मध्योमध आपले अड्डे बनवतात. मग धनंजय देसाईंना बॅकअप नव्हता? सॉरी मॅडम, दुसरीकडे गडबड चालू होती, त्यामुळे मी माझी टीम घेऊन तिथे गेलो होतो. त्यामुळे मी धनंजय सरांना बॅकअप नाही देऊ शकलो आणि धनंजय सर 3-4 जणांना घेऊन निघून गेले. धनंजय थोडा वेळ तरी थांबायचं होतं ना. एनिवेज, आपण आता त्या लोकेशनला जातो. आता का? काय झालं? मॅडम, आम्ही जाऊन आलो तिकडे काहीच नाही सापडलं. धनंजय सरांच्या आधी सुद्धा 3-4 लोक गेले होते तिथे आणि नंतर ते गायब झाले आणि मग त्यांच्या डेड बॉडीज सापडल्या. म्हणजे माझा नितीन मावशी, ऑफिसर कुठे काय बोलावं एवढं सुद्धा कळत नाही तुम्हाला? मावशी प्लीज तुम्ही शांत व्हा, शांत व्हा. कुठे असेल माझा नितीन? जिवंत आहे ना तो? हो, आम्ही त्याला शोधून आणू. तुम्ही प्लीज रडू नका. मॅम आता काय? गाड्या काढा. मॅडम कुठे जाताय? जाताय नाही, आपण सगळेच जातो जंगलात. नक्षलवाद्यांना जिवंत काढायला. यस मॅम. शिंदे, पाटील,
चला. येस मॅडम. लेडी कॉन्स्टेबलला बोलवा. जया, यांची काळजी घ्या. चल. हे घेऊन घे. चल जेवण घे. ताकद पाहिजे ना तुला आमचा मार खायला. जेवणार का? मला ताकद पाहिजे तुम्हाला काढायला. जाऊ हे बघ तुझ्यासाठी काय आणलंय. काय झालं साऊ? काही नाही. काही नाही म्हणजे माशी का बसलीस? बाबा मला आईची आठवण येते रे. आईची आठवण येते. आई नाहीये तुझ्यासोबत. मग काय झालं? बाबा तर नाही, मला फक्त 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 म्हणजे आईच पाहिजे. ती नसली की मला कसं तरीच होतं. मला तिच्याशिवाय नाही करमत. साऊ म्हणून तर मी तुझ्यासाठी गंमत आणली. अशी गंमत आहे ना तुझा मूड फ्रेश होऊन जाईल. बघायची तुला गंमत? ठीक आहे थांब. आवरा काढावरा गेली 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 छू. हे बघ मी किती प्रकारचे कॅडबरीज आणले तुझ्यासाठी. हा साऊ अगं असं काय करतेस? हे बघ पटकन या कॅडबरीज घे, खाऊन टाक नाही तर मी संपवून टाके ना. मी देणार नाही तुला एक पण. नाही रे बाबा, मला काहीच करायची इच्छा नाहीये. खेळायची इच्छा नाहीये, अभ्यास करायची इच्छा नाहीये आणि जेवायची तर इच्छाच नाहीये. मला फक्त आई पाहिजे रे बाबा. साऊ मला सांग, नाहीतरी रोज कुठे असते आई तुझ्यासोबत? सगळं आपण दोघं एकत्रच करतो ना. आपण एकत्र अभ्यास करतो, आपण एकमेकांना जेवण भरवतो. मग आता कशाला आई हवी आहे तुला? नाही रे बाबा, तुला नाही कळत आहे. ती कमीत कमी संध्याकाळी तर घरी यायची, आता ते पण नाही येते. म्हणून मला करमत नाहीये. एवढे दिवस सावी माझ्या कंट्रोल मध्ये असं वाटत होतं मला. एका क्षणात सुंदरीपासून सावीला लांब घेऊन जाईल म्हणजे सुंदरीला कळेल काय दुःख मी सहन करतोय ते. पण ते सगळंच विचित्र आहे. सावीचं अजूनही फक्त आणि फक्त सुंदरीवरच प्रेम आहे. नशीब मी माईची ऑफर स्वीकारली. साऊ एक सांगू तुला, म्हणजे बघा मला सुंदरीचं वागणं हे काही पटलेलं नाहीये. म्हणजे काय गरज होती जायची? एखादा असता तर तुझ्यासोबत थांबला असता ना. काय गरज होती धनंजय काकांसाठी तिकडे जायची? अरे बाबा, धनंजय काकांना आईची गरज होती म्हणून गेली नाही, नाहीतर कशाला गेली असती? धनंजय काका, मी आपल्याला मदत केली ना, मग आपण पण करायला पाहिजे ना. सांग बरं तू. जाऊ दे बाबा, मला कुणाशीच काहीच नाही बोलायचं. मला फक्त 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 आई पाहिजे. साऊ साऊ हे बघ मी आहे ना. साऊ माझं ऐक. सावी सावी अरे सावी माझ्याकडे आली होती, म्हणाली आजी कुठे? मी म्हणाले तुझी आई सुखरूप राहावी म्हणून देवाला प्रार्थना करते. ती म्हणाली मी पण बसते. ती बाप्पाला प्रार्थना करते. सर्वर भारी जीव आहे पोरीचा. सावीला सुंदरीपासून तोडणं वाटतं तितकं सोपं नाहीये.
आई बोल. हॅलो आई, मी बोलतेय. सावी बाळा, काय झालं? काही प्रॉब्लेम नाही ना? मला काय नाही झालं, मंगलाजीला झालंय. मंगलाजीला काय झालं? देव बाप्पाला पाण्यात ठेवून नुसतीच रडते ती. आई बोल ना तू, बोलत का नाहीयेस? थांब मी शशी आजीला देते. हॅलो सरू. अगं बघ ना, मंगलताई हट्टच घेऊन बसल्या. तू सुखरूप आहेस असं तोंडून तुझ्या ऐकत नाही तोपर्यंत त्या देवासमोरून उठणार नाही असं म्हणताय. आई एक काम करा, फोन स्पीकरवर टाका. हो बोल ग. हॅलो. सरू, तू सुखरूप आहेस ना? सरू, तुला जर काय झालं ना तर मी जगू नाही शकणार ग. अगं तुझ्याशिवाय कोण आहे ग माझं या जगामध्ये? मी तुला रागवते, चिडते, तर ते सगळं तुझ्या प्रेमापोटी, काळजीपोटीच ग. लवकर ये ग सरू. आई, अगं मला कसं काय होईल? तुझे आशीर्वाद आहेत ना माझ्यासोबत, मला काही नाही होणार. अगं मला नाही वाईट स्वप्न पडलं ग, म्हणून मी घाबरले. सरू, तुझ्या ठिकाणी गेलीस का नाही? ती जागा लय भयंकर आहे ग. लवकर ये बाळा, तुझी गुण इकडे. आई, मी 2 दिवसात परत येईन, तेही धनंजयनं सोबत घेऊन. तू अजिबात काळजी करू नकोस. पण तू हा उपास वगैरे सोड बघू. अगं असं न खाल्लेलं न पिलेलं बरं दिसतं का? असं कसं चालेल? तू एक काम कर, देवासमोर जी साखर आहे ना ती खा आणि हा उपास मोड बघू. ये, नमस्कार कर. आई, खाल्लीस का साखर? होय, मी भरवली आजीला साखर. म्हणजे आजीचा उपास मोडला. आजीचा उपास सुटला. आता सरू, भेटलीस ग बाई मला, तू भेटलीस. आई बास, आता रडायचं नाही. हे बघ आई, मी म्हणलं मी लवकर येईन. सरू, मी तुझं आता ऐकते. तू जर लवकर नाही आलीस ना तर मी पुन्हा असंच बसणार आहे बघ. बाप्पालाही तू पाण्यात ठेवलं, त्यांना बाहेर काढा दे. नाही, जोपर्यंत तू सुखरूप घरी येत नाहीस ना तोपर्यंत बाप्पा बाहेर निघणार नाही. त्याला असंच पाण्यात राहावं लागणार आहे. आजपर्यंत त्यांनी आपली लई परीक्षा बघितली, आता त्याची परीक्षा आहे. हॅलो आई, तू काळजी नको करूस, मी घेईन आजीची काळजी. सॉरी बाप्पा, माझी मंगलाजी जरा इमोशनल आहे ना, त्यामुळे तुम्हाला पाण्यात राहावं लागतंय. पण तू सगळं नीट करशील ह्याची खात्री आहे मला. मग तुला नाही पाण्यात राहावं लागणार. त्याला अजून मारा. ह्याच्या तोंडातून ना किंचाळी आली पाहिजे. मारा अजून. तेव्हा धनंजयला काही होऊ देऊ नकोस. आणि धनंजय, तुम्ही घाबरू नका, मी येते. तुम्हाला मी काही होऊ देणार नाही. सलाम माय. सलाम. अहो माय, त्या धनंजयला लय मारला पण तो काही झुकायला तयार नाही. तुम्ही 4 तो 1 काय? माय तो भलता स्ट्रॉंग आहे. अहो झुकत तर नाही पण रडत पण नाही. बरोबर आहे तुझं.
दुश्मन स्ट्रॉंग असला ना की त्याला आव्हान द्यायला मजा येते. जो आपल्या समोर झोकत नाही, प्राणांची भीक मागत नाही, त्याला गुडघ्यावर आणायला खूप मज्जा येते. कळलं माई? मी नाही आता नाही, आता मी नाही करायचं. आता खेळ खतम. मारून टाक त्याला. काय मारून टाकू? मारूनच टाकावं लागणार. तिची सुंदरी आहे ना, जर तिच्या स्वागतासाठी ठेवून दे त्याला समोर. तिच्या स्वागतासाठी ना कुठलीच कसर बाकी ठेवायची नाही. येतंय का लक्षात? माय आत्ताच काम करून टाकतो बघा. आता कसं बोललास? आपण इथे का थांबतो? मॅडम पुढे जंगल आहे, गाडी इथून पुढे नाही जाऊ शकत. बर ठीक आहे, इथून पुढे आपण चालत जातो. ओके, नाउ बी अलर्ट. आतमध्ये बरीच माणसं असू शकते, त्यांच्याकडे हत्यारे असतील, बंदूक असतील. आपल्याला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की आपली माणसं आपल्याला बाहेर आणायची. आणि हो, त्यांनी जर फायरिंग केली तरच फायरिंग करायची. फक्त एवढं लक्षात ठेवा की ती माणसं आपल्याला जिवंत बाहेर आणायची. अंडरस्टूड? येस मॅम. येस मॅडम. ठीक आहे, चलो. मॅडम हे बघा, इथे नक्षलवादी असू शकतात. एव्हरीवन बी अलर्ट नाउ. ये सुंदरी, चंद्रपूरच्या जंगलात आणि मी लावलेल्या ट्रॅप मध्ये तुझं स्वागत आहे. तुला माहितीये का, धाडस आणि मूर्खपणा याच्यामध्ये अशी थीन लाईन असते. ते काही तुझ्या कोळसा भरलेल्या डोक्यामध्ये शिरत नाही. आली तरा 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 तरा. तुला वाटलं आपण खूप हुशार, खूप शूरवीर, खूप पराक्रमी आहोत. जाऊ आपण चंद्रपूरच्या जंगलात. तिथे फसलीस तू ग. देवा, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो हे ईश्वर. आता तुझ्यासाठी ना एक असं छानस गिफ्ट वाट बघतोय. ते गिफ्ट असं तू बघशील ना, असं होईल तुझं. डोळे असे मोठे होतील. बघायचंय तुला ते गिफ्ट? बघ. रिलॅक्स मॅडम, कोणी नाही आहे इथे. सगळ्यांनी आजूबाजूला शोध घ्या.
मॅडम इथे कारतूस आहे. त्या काडतुसाच्या कवचावरूनच कळतंय की इथे धनंजय, त्यांची टीम आणि नक्षली गटांमध्ये फायरिंग झाली. येस मॅडम, इथे एक काडतूस मिळालंय. सगळीकडे शोधाशोध करा, नक्कीच अजून काहीतरी सापडेल.